नमस्कार मित्रांनो, मी सचिन ओले आणि बघूयात आज दिवसभराच्या ठळक बातम्या. 74,000 शेतकऱ्यांना 157 कोटीची भरपाई, 30,000 बाधितांच्या याद्या अपलोड. खरीप हंगामातील दुष्काळ निधी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन. पुढील बातमी बघूयात. बँकांच्या त्रुटीमुळे किसान योजनेतील 3 लाख शेतकरी अद्यापही वंचित. 1-2 हप्ते जमा झाले की पुन्हा जमा होत नाहीत पैसे, शेतकऱ्यांची होते गैरसोय. यामध्ये तालुका शेतकरी नोंद आधार पूर्ण झालेले आहे. अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माडा आणि इतरही बाकीचे 4-5 तालुके आहेत. बघूयात पुढील ब्रेकिंग न्यूज. बँकेत आणि तहसील कार्यालयात किती हेलपाटे मारल्यावर अनुदान मिळणार? शेतकऱ्यांना मोठा प्रश्न. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 2,000 शेतकरी प्रतीक्षेत आहेत याच्यामध्ये आणि नान्नचे तब्बल 243 शेतकरी याच्या प्रतीक्षेत आजही आहेत आणि हे शेतकरी वंचित आहेत यापासून. पुढील हेडलाईन. शेतकऱ्यांना ई-पीक पाणीवर नोंद आठवणीने करा, नाहीतर यामध्ये 48 खातेदारात स्वतः पीक पाणी दुरुस्त करण्याची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे ई-पीक पाणीवर नोंद आठवणीनं व्यवस्थित करून घेत चला. ठीक आहे, चला पुढील बातमी बघूयात. 1.55 लाख शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि 31 मार्च पीक कर्जाची अंतिम रक्कम. 38,000 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान अनुदानातून दिलासा. मानवत तालुक्यातील नोव्हेंबरच्या पावसाची नुकसान भरपाई. वर्षभराचा कालावधी लुटूनही सरकार मिळाला 10 कोटी. अवकाळी आणि अतिवृष्टीने कांद्याची नासाडी, अनुदानाची फुकट. होंकर अजून कोरडीच. धाराशिव बाजार समिती यामध्ये दिलेले आहे बाजार समितीचे बाजारभाव आणि परंडा बाजार समिती, भूम बाजार समिती या प्रकारे 3 बाजार समित्यांच्या याच्यामध्ये बाजारभाव मांडले गेले आहेत. चला बघूयात पुढील बातमी. शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज वेळेवरच मिळेल. सहकार विभाग बँकांच्या संपर्कात, आरोग्य विभागही सज्ज. यामध्ये शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज वेळेवरच मिळणार आहेत. लाभार्थ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह इतर विविध योजनेत देणारे अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे लाभार्थ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.